महालपाटणे ग्रामपंचायतीत ऐतिहासिक क्षण। निष्ठावंत कार्यकर्त्या सौ राधाबाई शरद गांगुर्डे उपसरपंचपदी। गावकऱ्यांचा उत्स्फूर्त आनंदोत्सव, गुलाल उधळण व फटाक्यांची आतिषबाजी। देवळा तालुक्यातील महालपाटणे ग्रामपंचायतीत आजचा दिवस ऐतिहासिक ठरला। आवर्तन पद्धतीनुसार झालेल्या निवडणुकीत आदिवासी समाजातील सौ राधाबाई शरद गांगुर्डे या उपसरपंचपदी निवडून आल्या। विशेष म्हणजे त्या सरपंच सौ सुरेखा शरद ठाकरे यांच्या निष्ठावंत सहकारी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून खांद्याला खांदा लावून काम करत आहेत। यापूर्वी उपसरपंच बाळासाहेब खरोले यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवड प्रक्रिया पार पडली। त्यात राधाबाई गांगुर्डे यांची एकमताने निवड झाली। त्यांच्या निवडीमुळे गावकऱ्यांनी तोंड भरून कौतुक केले। निष्ठावंत कार्यकर्त्याचा सन्मान करणे व त्यांना योग्य वेळी योग्य ठिकाणी संधी देणे हे समाजहिताचे सर्वात मोठे लोकशाहीचे पाऊल आहे, असे मत गावातील गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे। राधाबाई गांगुर्डे या गेल्या अनेक राजकीय घडामोडींच्या काळात सरपंच सुरेखा ठाकरे यांच्यासोबत ठाम उभ्या राहिल्या। ग्रामपंचायतीतील काही सदस्यांनी राजीनामे देऊन अस्थिरता निर्माण केली होती, मात्र त्या कुठल्याही आमिषाला बळी न पडता शेवटपर्यंत निष्ठेने सोबत राहिल्या। त्यामुळेच आज त्यांना योग्य ठिकाणी योग्य जबाबदारी मिळाल्याचे ग्रामस्थ मान्यवर सांगतात। गावातील आदिवासी महिला उपसरपंचपदी विराजमान झाल्याने आदिवासी बांधवांमध्ये आनंदोत्सव साजरा झाला। गुलालाची उधळण, गुलाबाच्या फुलांचा वर्षाव, फटाक्यांची आतिषबाजी अशा उत्सवमय वातावरणात निवड घोषित करण्यात आली। प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नव्या उपसरपंचांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली। या निवडीवेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, तरुण व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांमध्ये सरपंच सौ सुरेखा ठाकरे, माजी उपसरपंच बाळासाहेब खरोले, माजी उपसरपंच तुषार कुलकर्णी, भाऊसाहेब ठाकरे, सुपडू आहिरे, किशोर आहिरे, युवराज शेलार, दशरथ आहिरे, उत्तम बच्छाव, शिवाजी मोतीराम आहिरे, आबा देवरे, नितीन आहिरे, नाना खरे, मुरलीधर आप्पा आहिरे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले। सौ सुरेखा शरद ठाकरे यांनी गेल्या 2 वर्षात गावात रस्ते विकास, पाणी पुरवठा योजना, बचत गटांना प्रोत्साहन, दिव्यांगांसाठी कल्याणकारी योजना अशा विविध कामांचा धडाका लावला आहे। आता त्यांच्या खांद्याला खांदा लावून राधाबाई गांगुर्डे उपसरपंच म्हणून कार्यरत होणार आहेत। गावातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊनच ग्रामविकासाचा मार्ग प्रशस्त करू, आदिवासी बांधवांसह सर्वसामान्यांना न्याय मिळेल यासाठी पारदर्शक कारभार करू, असे आश्वासन सरपंच सुरेखा ठाकरे यांनी यावेळी दिले। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी न्यूज इन्चार्ज सुनील बेलदार, नाशिक।